देणार आहे? अगदी म्हणजे त्यांना जे जे काही उपलब्ध आहे त्या त्या सुविधांचा वापर करून त्यांनी हे केलेलं आहे, दुसऱ्यावरती जास्तीत जास्त अवलंबून न राहता. पण त्या व्यतिरिक्तमध्ये आपलं राज्य सरकार आहे, केंद्र सरकारसुद्धा आहे. केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, टॉपसारख्या अशा सगळ्या योजना आहेत. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, या सगळ्या क्रीडापटूंना या वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यामध्ये म्हणा, किंवा त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये म्हणा, किंवा त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्गदर्शन पुरवण्यामध्ये म्हणा, या सगळ्या मंडळींनी नेमकं कसं योगदान दिलेलं आहे, यांचा वाटा नेमका कसा राहिलेला आहे? नाही, या बाबतीत आपण असं म्हणालो की महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याला आपण पैकीच्या पैकी मार्क दिले पाहिजे अशासाठी की ज्यावेळी आपण या खेलो इंडियाच्या युवा स्पर्धेचं जे सर्वसाधारण विजेतेपद आहे ते कोणी दिलं तर रक्षा खडसेंनी, ज्या महाराष्ट्राच्या आहेत आणि क्रीडा मंत्री आहेत. तर त्यांनाही अभिमान वाटला असेल, कारण आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या राज्याच्या खेळाडूंना जेव्हा तुम्ही स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद देता तेव्हा त्यांना नक्की त्याचा अभिमान वाटला असेल. पण अभिमानाच्या आधी ज्या सुविधा, जसं मी म्हटलं की देशामध्ये महाराष्ट्र हा एकमेव असं राज्य होतं की ज्याने आपल्या खेळाडूंना, विचार करा, 565 खेळाडूंना विमानाने बिहारला पाठवणं साधी सोपी गोष्टी नाही आहेत. म्हणजे त्याच्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागला. पण जसं मी म्हटलं की हा जो खर्च आहे हा खर्च न म्हणता महाराष्ट्र सरकार त्याला गुंतवणूक मानते आणि मला असं वाटतं ही खूप उमेदीची गोष्ट आहे. आणि केवळ इतकंच नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा तिकडच्या प्रशिक्षणात उपलब्ध करून देणं, त्यांच्या खाण्या राहण्याची व्यवस्था करणं, त्यांचा फिजो पाहणं, मला असं वाटतं या सगळ्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी इतर राज्यांच्या पलीकडे जाऊन विचार करतोय आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला मेडल टॅलीमध्ये दिसतोय. आणि मला असं वाटतं ही जमेची बाजू आहे येणाऱ्या युवा पिढीसाठी. मला आठवते की आजपासून 15-20 वर्षापूर्वी असं नव्हतं. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा व्हायच्या तेव्हा खेळाडू आपल्या पैशाने ट्रेननी प्रवास करताना आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याही याच्यात त्यांनी गौरव प्राप्त करून दिलेला आहे महाराष्ट्राला. म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला खेळाडूंची वैभवशाली परंपरा आहे. पण आज चित्र बदललेलं आहे. आज ह्या वैभवशाली परंपरेला खऱ्या अर्थानं वैभवाचे दिवसही आलेले आहेत. कारण हे मेडल जिंकल्यानंतर खेळाडूंचा होणारा जो सत्कार आहे, त्यांना मिळणारे जे पुरस्कार आहेत, पुरस्कार मिळाल्यानंतर नोकरीतली त्यांना जी हमी मिळाली आहे, मला वाटतं हे दिवस पलटलेले आहेत. म्हणजे पूर्वी आम्हाला आठवते, तू आणि मी जेव्हा शाळेत असत होतो तेव्हा आपल्याला सांगायचं जायचं की गुमान अभ्यास कर, खेळाने काय तुझं पोट भरणार नाही. त्यामुळे आपण पाठीत दट्टे खाल्लेले आहेत. त्यामुळे सगळे भिकेचे डोळे आहेत किंवा लष्कराच्या भाकऱ्या बांधण्यासारखे. आता दिवस बदललेले आहेत. आता आई वडील मुलांना खेळाच्या मैदानापर्यंत घेऊन जात आहेत, नर्चर करतात आणि त्यांना माहिती आहे की अभ्यास करून जेवढे पैसे मिळत नाहीत. म्हणजे आज सचिन तेंडुलकर सारखा मुलगा आज जर खेळाच्या मैदानाच्या ऐवजी समजा पाठ्यपुस्तक घेऊन बसला असता तर आज एवढे अब्जावधी रुपये कमवू शकला नसता. म्हणजे त्यांचे वडील तर रमेश तेंडुलकर खूप मोठे साहित्यिक होते. पण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलाने सचिन तेंडुलकर किंवा धनराज पिल्ले व्हावं. मला असं वाटतं ही क्रीडा संस्कृती जी आहे ही महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहते आणि याचं श्रेय आपण व्यवस्थेला दिलं पाहिजे. आणि हे फक्त सर्वसाधारण क्रीडापटूंच्या बाबतीत नाहीये, हे दिव्यांगांसाठी सुद्धा आहे. दिव्यांग क्रीडापटूंसाठी सुद्धा या सुविधा दिल्या जातात. ते सुद्धा याच्यातनं पुढे येत आहेत नाही. आणि नुसतं सुविधा नाही, त्यांना मान सन्मान सुद्धा दिला जातोय. म्हणजे कुठेही कोणताही भेदभाव नाही. म्हणजे जो मला एक गोष्ट अभिमानाने सांगावं लागेल की आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये एखाद्या दिव्यांग खेळाडूने जर यश मिळवलं तर त्याला मिळणारी जी बक्षिसाची राशी आहे ती यंदा आपण म्हणजे आता नव्या सरकारने जे सदृढ खेळाडू आहेत त्यांच्या इतकीच त्यांना दिली आहे. त्यांनी कुठेही भेदभाव नाही. मला असं वाटतं ही खूप गौरवाची आणि सन्मानाची बाब आहे की आपण त्यांना समान दर्जाची वागणूक देतोय आणि त्यांची जिद्द पाहण्यासारखी आहे. म्हणजे ह्या ज्या आपण आता वेगळे उपक्रम राबवतोय, म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा, खेलो इंडिया स्पर्धा, या सगळ्यांचा एकंदर भारतीय क्रीडा क्षेत्रावरती काय प्रभाव पडतो असं वाटतं तुम्हाला? म्हणजे नेमका कसा परिणाम होतो?